नमस्कार, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण लिपस्टिक कसं लावायचं बघणार आहोत। हे बघा, मी लिपस्टिक काही लावलेलं नाही आहे, काहीच मेकअप केलेलं नाही। आजपासून आपण मेकअपचा बघूया, जरा स्टेप बाय स्टेप वगैरे घेऊयात। आपण आधी आपण मेकअपमध्ये लिपस्टिक कसं लावायचं बघूया। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, पूर्ण चेहऱ्यावरती सगळं मेकअप झाल्यानंतर मग लिपस्टिक लावायचे। लिपस्टिक फक्त तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर कॉम्पॅक्ट वगैरे पावडर लावा, किंवा मग सनस्क्रीन किंवा काही तुम्ही रेग्युलर लावत असेल ते लावून त्याच्यानंतर लिपस्टिक लावायचे। आणि लिपस्टिक लावण्याच्या आधी नेहमी पहिलं होताना मॉइश्चरायझर लावायचे। मी बघा मॉइश्चरायझर लावलेलं आहे, किंवा मग वॅसलीन वगैरे लावलं तरी चालेल, किंवा लिप बाम लावायचे तुम्हाला त्याच्यानंतर। आणि लिपस्टिक तुम्ही कधी यूज करत असाल ना तर चांगलं ब्रँडेडच यूज करायचे। हे बघा, माझ्याकडे हे एक एव्हॉनचं आहे। ही ब्रँड मला खूप आवडते, मी फक्त ह्याच लिपस्टिक वापरते, ह्याच कंपनीचे मी वापरते। बघा, हे एव्हॉनचं आहे आणि खूप छान आहे। जर ही पाहिजे असेल तर मला सांगा, मी ह्याचं लिंक तुम्हाला शेअर करते, कारण हे आता ऑनलाईनच भेटतं। नाही तर आधी पहिले ह्याचं पुस्तक वगैरे असायचं, जसं ओरिफ्लेमचं वगैरे असतं तसं असायचं, पण आता ते नाही भेटत। हे बघा, हे पण ह्याचंच आहे, शेड खूप छान आहे त्याची पण। हे बघा, हे पण एव्हॉनचंच आहे। माझ्याकडे ऑलमोस्ट सगळं एव्हॉनचंच आहे। हे मी आता रिसेंटली एक नवीन मागवले फ्लिपकार्टमधून, हे पण शेड खूप छान आहे। हे ब्युटी स्किपचं आहे, ब्युटी स्किपचंच आहे। हे बघा, हे छोटे छोटे टेस्टर आहे। जर तुम्हाला लिपस्टिक पाहिजे असेल असं तर तुम्ही हे असं स्टेटिंग पण म्हणजे छोटंसं आहे, स्टेट म्हणजे ते का आपण टेस्ट करतो त्याच्यासारखं आहे हे। तर तुम्ही ट्रायल म्हणून पण हे वापरू शकता। तर बघा, माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे माझ्याकडे शेड्स आहे, आणि मला लिपस्टिक खूप आवडते। माझ्याकडे लिपस्टिकचं भरपूर आहे, पूर्ण पाऊच भरून आहे माझ्याकडे लिपस्टिक। हे बघा, त्याच्यामध्ये तुम्ही बघतच असाल, त्याच्यामध्ये आहे लिपस्टिक वगैरे। हे पण एव्हॉनचंच आहे, शक्यतो जास्त करून माझ्याकडे एव्हॉनचंच आहे। हे बघा, दिसते तुम्हाला, जास्त करून माझ्याकडे एव्हॉनचेच लिपस्टिक आहे। हे पण एव्हॉनचंच आहे। आधी जुनं पॅकिंग अशी होती, आणि नवीन पॅकिंग ही आता अशी आलेली आहे। तर मग कुठलंही ब्रँड वापरा तुम्ही, पण चांगलं व्यवस्थितवाला ब्रँड वापरा। कारण काय होतं, लिपस्टिक तुम्ही कुठलीही लो क्वालिटीचं वगैरे वापरला ना तर आपले लिप्स आहे ना पूर्ण काळे होतात, आणि आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून तुम्ही लॅक्मी घ्या, किंवा मिस ब्युटीचं घ्या, किंवा मेबलिनचं घ्या, किंवा मग एव्हॉनचं घ्या, लॅक्मी पण चालेल। त्याच्यानंतर अजून भरपूर ब्रँडेड आहेत, पण तुम्हाला जे सूट होईल ब्रँडेड, आणि चांगलं ब्रँडेड घ्या। लो क्वालिटीचे घेऊ नका, रस्त्यावरती वगैरे असतात असे लिपस्टिक घेऊ नका। प्रॉपर तुम्ही शॉपमध्ये जाऊन तिथून घ्या, किंवा एखादं ब्रँड असेल तिथून तुम्ही ऑनलाईन वगैरे मागवा, तर चांगलंच क्वालिटीचं तुम्हाला लिपस्टिक वापरायचं। त्याच्या आधी लिपस्टिक लावण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, लिपस्टिक कसं लावायचं, आधी मॉइश्चरायझर किंवा मग लिप बाम किंवा मग वॅसलीन, याच्या तिघांपैकी तुम्ही जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर हे लिप लायनर म्हणून येतं, हे दिसतं, हे लिप लायनर येतं। सगळ्या कलरचे असतात, पण आपल्याला सगळ्या कलरचे घ्यायचे नाही, फक्त 2 कलरचे घ्यायचे। एक डार्क राणी कलर घ्यायचे, आणि एक मरून कलर घ्यायचे। हे माझ्याकडे बघा मरून कलरमध्ये आहे, एकदम डार्क नाही, लाईट मरून कलरमध्ये आहे। ह्याचं शॉप पण भेटतं, शॉप करायचं। आता माझं ते झाकण उठलं म्हणून मी दुसरं झाकण ठेवलं, त्याचं शॉप पण भेटतं। तुम्हाला असं लिप लायनर घ्यायचं, हे जास्त महाग नाही आहे, मला वाटतं का ते 30-35 रुपयाला वगैरे हे पेन्सिल भेटत असेल। ही पण चांगली कंपनीचंच घेतले, हे मी ब्लू हेव्हनचं वगैरे घेतलेलं आहे लिपस्टिक, ब्लू हेव्हनचंच घेतलेलं आहे। तर तेही ब्रँड चांगलं तुम्ही करू शकता। तर काय करायचं, आधी लिप लायनर घ्यायचे, ह्याला लिप लायनर बोलतात। ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात, पण तुम्हाला 2 ते 3च कलर घ्यायचे, जे आपल्याला आउटलाईन काढायचे। आणि आउटलाईन कसं काढायचे, हे बघा, आपल्याला हे असं असताना व्यवस्थित काढून घ्यायचं। आउटलाईन दिसते तुम्हाला, पूर्ण आउटलाईन काढून घ्यायचे। हे बघा, ज्यांचे हे एकदम काहींचे एकदम आतमध्ये असतात तर मग बाहेरून लाईन घ्यायचे, आणि खूप मोठे असेल तर थोडंसं असं आतून लाईन घ्यायचे, तर म्हणजे लिपचं तुम्हाला व्यवस्थित शेप व्यवस्थित दिसतो। त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही लिपस्टिक लावायचं असेल तर हे बघा, लिपस्टिक आधी लावायचं आहे, हे असं
बघा माझी आता लिपस्टिक लावून झालेली आहे. हे बघा, तर तुम्हाला असं लावायचे. लिप लायनर लावल्याने तुम्हाला खूप फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. आणि फक्त तुम्ही लिपस्टिक लावून बघा, नुसतं लिपस्टिक लावा आणि लिप लायनरसोबत लावा, तर तुम्हाला फरक बघा कसं दिसतं. तुम्ही फक्त लिपस्टिक लावता तेव्हा तुम्हाला इकडचं हे इकडं बाहेर निघाले दिसेल, इकडं बाहेर निघाले दिसेल, किंवा मी इथं तुमचा शेप व्यवस्थित येत नाही, तर तुम्ही लिप लायनर लावून बघा आणि कसं दिसतं बघा. आणि दोघांमध्ये कम्पेअर करा. नुसतं लिपस्टिक लावा आणि लिप लायनरसोबत लिपस्टिक लावा, तर खूप म्हणजे चांगलं दिसतं बघा. शेप छान दिसतो बोटांचा आणि तुमचं लुक पण खूप छान दिसतो. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. तुम्ही कोण कमेंट करतच नाही, फक्त बघता तुम्ही. सबस्क्राईब करत जा. तुम्हाला कमेंट करा, जर तुम्हाला आवडत नसेल किंवा आवडत असेल काही असेल तर मला कमेंट करा तुम्ही, म्हणजे मी तसं तुम्हाला रिप्लायही देईन. आणि कसं वाटलं नक्की कळवत जाते. काय व्हिडिओमध्ये जर काही चुकी वगैरे होत असेल तर तेही मला सांगत जा, तर मी तसं लगेच तुम्हाला म्हणजे माझं थोडंसं सुधारणा वगैरे करून मी परत तसं व्हिडिओ बनवत जाईल. आणि सबस्क्राईब करा प्लीज, आणि शेअर करा, कमेंट करा. बाय.